शेतकरी मित्रांनो नमस्कार. पवन ॲग्रो या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. माझं नाव राहुल आव्हाड. आपलं नाव सांगा. गणेश वानखेडे, राहणार सोना तालुका शनगाव जिल्हा हिंगोली. तर हा यांचा हळदीचा प्लॉट आहे. साधारण क्षेत्र किती असतं नाही पूर्ण? 1.5 एकर. 1.5 एकर आहे. याला तुम्ही सुरुवातीपासून कशा प्रकारे नियोजन केलं? सुरुवातीला जोपर्यंत समजा माहित नव्हतं तोपर्यंत खाजगीच वापरला आपण, बरोबर, कृषी खात्याच्या आणून समजा. पण जेव्हापासून माहित झालं त्यावेळेस जंप आणि स्टंपोची सुरुवात केली ती. बरोबर. 2 वेळेस जंप आणि स्टंपो सोडलं. जंबोचं ड्रिपनच वापरलं आणि स्टंप जे ती फक्त स्प्रे वापरला. बरोबर. आणि त्याच्यानंतर मग परत एकदा असाच कॉल केला होता. 1261 साठी कॉल केला होता. पण सरांचं म्हणाले की बाबा 1261, 052, 052, 34 एवढे डोस दिल्यापेक्षा तुम्ही एक बुस्टरचा आणि केएमएचा डोस देऊन टाका. बरोबर. म्हणजे जे सुरुवात शेवटच्या काळामध्ये फुगवणीसाठी अत्यंत गरजेचं प्रोडक्ट आहे ते तुम्ही वापरलं समजा. तर त्यांचं म्हणाले की बाबा 3 डोस वापरल्यापेक्षा तुम्ही एकच डोस घेऊन जा, 3 डोसांचं काम होऊन जाईल. बरोबर. तर आपलं प्रोडक्ट तुम्ही याच वर्षी वापरायला लागले? पहिल्याच वर्षी. हे तुम्हाला कोणाकडून माहिती? मित्राकडून कळालं आपल्याला. म्हणजे असं थोडं हळदीवर करपा आला होता आपल्या. मित्राला फोन लावून विचारलं, म्हणलं बाबा करपा पडला हळदीवर, म्हणलं काय वापरावं काय नाही. त्यांनी तुमचा नंबर दिला होता. तर त्याच्या वेळेस मग ते स्प्रे साठी स्टंप दिलं होतं आणि जम्बो ड्रिपनं सोडायला. 2 वेळेस ते वापरलं. करपा बिलकुल आता करपा ज्या वेळेस टायमाला पडायचा त्या टायमाला पण करपा नाही येते. बरोबर. नाही बघू शकता का, कारण की या स्टेजला आता भरपूर प्लॉट जे बघितले ना आम्ही, तर अक्षरशः पूर्ण करपून जाईल. एवढा हिरवा एकही प्लॉट नाही. आता आपण गावापासून बघत आलो समजा. बरोबर. तर आपण भरपूर प्लॉट बघितले ना, तर ह्या प्लॉट मध्ये आणि तुमच्या त्या प्लॉट मध्ये भरपूर मोठा फरक झाला. तुम्हाला जम्बो आणि स्टंपचा रिझल्ट कशा प्रकारे दिसून आला आपल्याला? नंबर 1 आलेला साहेब. 100% म्हणजे जेवढी इच्छा होती त्याच्यापेक्षा पण जास्त अनुभव, म्हणजे चांगला रिझल्ट आला आपल्याला त्याचा. बरोबर. कारण अगोदर जे औषधं काय वापरले आपण, त्या औषधाच्या अंदाजे म्हणलं बाबा समजा 50% जरी आपल्याला रिझल्ट आला बरोबर तर चांगलं आहे. कारण किमतीच्या आकाराने त्याच्यावर भक्ती नव्हती. बरोबर. जे स्टंप आणि जम्बोची किंमत आहे का त्याच्यापेक्षा खूप महागाचे औषध आणले पण काही रिझल्ट आला नाही. किमतीच्या अंदाजाने काही सोडून रिझल्ट येईपर्यंत भक्ती नव्हती त्याच्यावर. पण ज्यावेळेस 8 दिवसानंतर रिझल्ट आला त्यावेळेस मग परत पुन्हा एकदा ऑर्डर केली. पहिल्या वेळेस 1 लिटर बोललो होतं, दुसऱ्या वेळेस 2 लिटर बोललो होतं. म्हणजे सांगण्याचं असं सांगणं झालं त्यांचं का बा जी आपली जम्बो आणि स्टंपची किंमत आहे, जम्बो 600 रुपये, स्टंप 800 रुपये. बरोबर. तर दोन्ही 700 लावले, 1400 रुपयात दोन्ही पडले. बरोबर. तर म्हणजे त्यांचं म्हणणं आहे बाबा एवढे कमी किमतीमध्ये या जे प्रोडक्ट आपण खरेदी करू राहिलो त्याचा अक्षरशः खरोखर तेवढा रिझल्ट असेल का? कारण की त्यांनी याच्या पहिलेच म्हणजे कृषी सेवा केंद्रावरून भरपूर महागाचे औषध सोडले. 2-2, 2,500 रुपयाची एक बॉटल आणलेली लिटरची. बरोबर. काही तेवढा रिझल्ट वाटला नाही. त्याच्यानंतर मग ते किमतीच्या अंदाजावर मला याची पण अपेक्षा नव्हती की बाबा याच्याकडून आपल्याला रिझल्ट मिळेल म्हणून. बरोबर. म्हणलं चला आता मित्राच्या सांगण्याने आपण सोडून पाहायला काय हरकत नाही. तर ते 1 लिटर मध्येच मला रिझल्ट चांगला वाटला. परत फोन केला तर परत सर म्हणले की बाबा आता व्यवस्थित तुम्ही 2 लिटर घेऊन जा. कारण त्याचं कसं आहे, जशी भूक वाढेल असं शिल्लक खायला लागते आपल्याला. म्हणजे एक लहान बाळासारखं समजा, जस त्याचं वय वाढत जाईल तसं त्याला पोषण आहार पण आपलं वाढवावा लागतो. तर आता तुम्ही किती प्लॉट आहे आपला? पूर्ण 1.5 एकराचा आहे, त्या खांब्यापर्यंत. बरोबर. आता पुढच्या वर्षी लागवडीचं कसं नियोजन आपल्याला? लागवडीचं आता इकडे कसं आहे, हेक्टर कमी असल्यामुळे जास्त काय लागवड करता येत नाही. बरोबर. आता पुढच्या वर्षी या पट्टीत लावायचा विचार आहे. सगळं पुढच्या वर्षी पाहून माझं म्हणणं असं आहे बुवा, ज्यावेळेस आपण लागवड करतो बरोबर त्यावेळेस पण एखादं बुरशीनाशक तुमच्याकडून बोलवायचं. बरोबर. म्हणजे बुरशीनाशक पासून सुरुवात, म्हणजे बीज प्रक्रिया करण्यापासून बरोबर तर शेवटचा डोस लोक म्हणजे प्लॉट निघेपर्यंत तेवढा तुम्हाला आपल्या प्रोडक्टवर विश्वास बसला. म्हणजे 2 महिन्यातच आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला. कारण सुरुवातीपासून आपण प्रोडक्ट नाही वापरले, कारण माहिती नव्हती. बरोबर. पण 2 महिन्यात आपल्याला चांगला रिझल्ट मिळाला. कारण ज्यांनी सुरुवातीपासून वापरलं त्यांच्यापेक्षा बी रिझल्ट आपल्याला जास्त आला. म्हणजे आपण सोडण्याचा टायमिंग समजा 1 झालं म्हणा, बरोबर, किंवा प्रमाण जेवढं पाहिजे तेवढं सोडलं म्हणा, आपल्याला रिझल्ट चांगला आला. आता तुम्ही याला सध्याला केएमएस आणि आपला बुस्टरचा डोस दिलेला आहे. तो डोस देऊन किती दिवस झाले? जास्तीत जास्त समजा 8 दिवस झाले असतील. कारण ती जमीन अजून वल्लीची जमीन समजा, खाली माल पण एकदम भारी बनलेला आहे. माल म्हणजे यावर्षी सारखा माल कधीच नाही लागला. बरोबर. कारण दरवर्षी औषधी खूप वापरल्या, पण हे जे फुटवे येतं, आता फुटव्याचं आणि हळदीचं लावून केलेलं जर रूपांतर म्हणजे जास्त फरक काहीच नाही राहिला. बरोबर. फक्त एवढे फुटवा थोडा कवळा दिसते आणि हे थोडा रफ दिसते. बरोबर. बाकी फुटव्याचं आणि त्याचं हाईट सर्व सारखी झालेली आहे. बरोबर. आणि बुडात माल म्हणसाल तर समजा आता तिथं वरून दिसत लागला आपल्याला, भर घालून पण माल उघडायचा आहे आणखी.
आता म्हणजे शेतकरी तुमच्या भागामधले शेतकरी भरपूर समजा ऑनलाईन पद्धतीने मागवता हो आणि ते शेतकरी म्हणजे आम्हाला भरपूर दिवस म्हणत पण होते तुम्ही आमच्या प्लॉटवर या, हो आम्ही तुमचा ट्रीटमेंट करतोय, सगळं औषध वापरतोय, एकदा आमच्या प्लॉटवर आम्हाला कशा प्रकारे रिझल्ट आला ते तुम्ही बघून जा. हो पण कामाच्या अभावामुळे येणं होतच नव्हतं हो आणि तुमच्या भागामध्ये आल्याच नंतर आम्हाला कळलं की आमच्या प्रोडक्टला तुमच्या भागामध्ये किती मागणी. हो आता तुम्ही सांगता का तुमच्या भागामध्ये समजा तुम्ही आता ह्याच गावामध्ये जवळपास आता आमच्या या शिवारामध्येच 1-2 शेतकरी सोडला तर प्रत्येक तुमच्याच कंपनीचे औषध बोलावं लागला. बरोबर. जवळपास आता आम्ही 10-12 शेतकरी आहोत. 2-4 शेतकरी समजा राहिले आणखी म्हणजे बरोबर. आता नंतर त्याची बी अपेक्षा आहे की बाबा पुढच्या वर्षी आम्हाला पण तुम्ही सांगा म्हणून. तुमचा प्लॉट बघून त्यांची पण इच्छा झाली का पुढच्या वर्षी पूर्ण पाहून काही काहीच्या हळदीचं कसं समजा हाईट झालेली आहे भरपूर, पण खाली फुटव्याचं प्रमाण कमी आहे, माल कमी आहे. बरोबर. ते नुसते हाईटला महत्व नाही काय त्याच्या. नाही आपण उत्पन्न कशाच करणार मालाचं हाईटचं आपल्याला काय घेणार नाही. ते माल येईल बघून त्याची बी अपेक्षा आहे की बाबा पुढच्या वर्षी आम्हाला पण सांगा. बरोबर. आम्ही पण बोलवू म्हणजे. तर तुम्हाला एकदम समाधानकारक रिझल्ट भेटला समजा, आपले जे इतर हळद उत्पादक शेतकरी त्यांना काय सल्ला देऊ इच्छिता तुम्ही? त्याला एकच सांगणार आहे की बाबा जेणेकरून कोणाचे काही आहे, कोणी म्हणते कसं प्रत्येक माणसाला जर आपण विचारत गेलो तर अलग अलगच डोस सांगत जातात. बरोबर. रिझल्ट कोणी डोसाचा येत नाही, कारण आपण एक सांगतो ते दुसरा सांगते, त्या सर्व याचं हे करून त्या हळदी पिकावर साईड इफेक्ट होते त्याचा. कारण कोणतं आपण पहिला डोस कोणता दिला आणि याच्यानंतर कोणता द्यावा लागतं हे त्या समोरच्याला माहित नसते. बरोबर. आपण दिलेलं वेगळं असते, ते सांगते ते वेगळं असते, त्याचा होते साईड इफेक्ट. म्हणजे तुमचं म्हणणं आहे सुरुवातीपासून ट्रीटमेंट जेव्हा केली तर तुमच्याकडून सुरुवातीपासून ट्रीटमेंट केली तर तुम्हाला माहित राहते की बाबा याला आपण पहिला डोस कोणता दिला, आता कोणता द्यावा लागतो, तर त्याला रिझल्ट चांगला मिळू शकते असं माझं म्हणणं आहे. सांगण्याचं तात्पर्य असं समजा का बाबा तुम्ही ट्रीटमेंट कोणाकडून पण करा, पण करताना एकाच ठिकाणी येऊन करा का जेणेकरून त्या व्यक्तीला पण माहित राहतं या प्लॉटला आपण आधी काय दिलं होतं, त्याच्यानंतर त्याला 15 दिवसानंतर काय द्यायचंय, फवारणीला काय गरजेचं राहील, हे संपूर्ण माहिती त्या व्यक्तीला राहते. बरोबर. आपल्या ही माहिती इतर आपल्या शेतकरी बांधवापर्यंत जाईल, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. पवन ॲग्रो चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ आणि नवीन पद्धतीने माहिती तुम्हाला भेटत चालेल. धन्यवाद.